अरे आवाज कुणाचा? नाही नाही, निवडणुकीचा माहोल जरी असला तरी मी कोणत्याही राजकीय व्यक्तीची मुलाखत घेत नाहीये. उलट निवडणूक आणि सत्ता संघर्षाच्या या काळामध्ये रान उठवायला एक सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे रानटी. ट्रेलर तर तुम्ही पाहिला असेलच, त्यामुळे हा सिनेमा पाहायची उत्सुकता सुद्धा असेल. म्हणूनच ही खास मुलाखत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे चार्मिंग, हँडसम, आवाजाचा बादशहा आणि उत्तम अभिनेता शरद केळकर. चला शरद केळकरचं स्वागत करूया. शरद, NDTV मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आपलं रानटीचा ट्रेलर पाहिला, जबरदस्त भट्टी जमलेली आहे. उत्सुकता अगदी ताणली गेलेली आहे की सिनेमामध्ये नेमकं काय आहे, कसा प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांचा. आता प्रमोशन सुरू आहे तर नाही, रिस्पॉन्स खूप छान आहे, कारण असा वेगळा सिनेमा कोणीच कधी बघितला नाही आहे. एकच आम्हाला आमचा एकच प्रयत्न होता की लोकांपर्यंत ते पोहोचवायचं जे ते तमिळ, तेलुगू किंवा मोठ्या हिंदी फिल्म्समध्ये बघतात आहे. तोच एक प्रयत्न मी साकार केला आहे रानटीच्या रूपात, की असे व्हिज्युअल्स, असा साऊंड, असं ॲक्शन, अशी कथा मोस्टली तेलुगू, तमिळ किंवा साऊथ किंवा हिंदी सिनेमांमध्ये असते. मग आपल्याकडे का नाही, सगळ्यात जॉनरचे फिल्म केलेले आहे, पण हाच एक असा एक जॉनर आहे. मे बी बिकॉज ऑफ बजेट्स लोकांना वाटतं की खूप महाग असेल, असं काही नाही आहे. ह्याच्याहून महाग सिनेमे नॉर्मल बनतात. त्याला एक बनवायची एक पद्धत असते किंवा एक ट्रिक असते, ती मी वापरली आहे. जे मला वाटतं की आत्ता या ट्रान्झिशन पिरियडमध्ये जसं होतं आहे मराठी सिनेमांचं, त्या काळात त्याची खूप गरज आहे. तर त्या सिस्टमप्रमाणे आम्ही हा पिक्चर बनवला आहे. हा सिनेमा आता प्रेक्षकांसाठी तयार आहे. 22 नोव्हेंबरला येतो आहे. तर अपेक्षा हीच आहे की लोकांना आवडेल, लोक जातील भरभरून थिएटरमध्ये आणि एक तिकीट काढून रानटी बघतील. म्हणजे हा सिनेमा चालेल तर मराठी इंडस्ट्री पुढे वाढेल. कुठलाही सिनेमा जेव्हा करतो तेव्हा त्या सिनेमामध्ये काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात, जे त्याची स्ट्रेंथ असतात. जसं ॲक्शन सिनेमामध्ये डायलॉग्स, म्युझिक. तुला काय वाटतं या सिनेमामध्ये असं काय स्ट्रेंथ आहे की ज्यासाठी तू प्रेक्षकांना म्हणशील यासाठी तरी तुम्ही सिनेमा थिएटरला जाऊन पहा? असं तू म्हटलं, कोणत्या पिक्चरमध्ये डिफरंट वस्तू असतात. आमच्यामध्ये सगळ्याच ते ॲस्पेक्ट्स आहेत जे एका कमर्शियल फिल्ममध्ये लागतात. ते कथा असो, इमोशन असो, गाणं असो, डायलॉग्स असो किंवा ॲक्शन असो, हे सगळे अगदी उत्तम कोटीच्या तिथे आहे. आणि एक सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. डायरेक्टर समित असो, सगळे कलाकार असो, तुम्ही बघितलेच आहे सगळे मोठे मोठे कलाकार. आणि स्पेशली संतोष जुवेकर आणि संजय नार्वेकर सरांना कोणी अशा रूपात बघितलं नव्हतं. तर त्यांच्यासाठी पण एक एक्साइटिंग आहे. ट्रेलरला वाडकर सर आहे, नागेश भोसले सर आहे, छाया कदम आहे. तर ॲक्टर्स अगदी आपण उत्तम मला खरं तर हाच प्रश्न विचारायचा होता. ट्रेलर लॉन्चला जी आम्ही फ्रेम बघितली, एवढे मोठे मराठीचे उत्तम अभिनेते, हे सगळं कास्टिंग कसं, यादा सगळ्यांना एकत्र आणणं कसं शक्य झालं? ते सगळं एक कंबाईंड एफर्ट आहे समित आणि माझं, की आम्हाला हेच कलाकार पाहिजे होते. त्यांना नरेशन देणं आणि त्यांच्याकडनं हाव काढणं हे थोडं असं कठीण होतं. पण कारण तुम्ही लुक बघितला सगळ्यांचा. संतोषनी सरळ म्हटलं होतं मी केस कापणार नाही, मी केस, पण समितने त्याला रेडी केलं. मी पण त्याला म्हटलं की हा रोल फक्त संतोष करू शकतो मराठी इंडस्ट्रीमध्ये आणि कोणी नाही, तर तोच पाहिजे. तर संतोषला कसं बसं आम्ही मानधन देऊन, नाही म्हणजे जोक सपाट, पण त्याला पण खूप असं वाटलं की नाही क्रिएटिव्हली मला काहीतरी वेगळं मिळतं आहे करायला. असं कोणीच माझा वापर केला नाही आजपर्यंत इंडस्ट्रीमध्ये, इनफॅक्ट संजय दादांना पण. आणि त्यांनी केला. शान्वी जी श्रीवास्तव जी नॉर्मली साऊथचे सिनेमा करते, तिथली हिरोईन आहे, ती माझी मैत्रीण होती. तर मला ती भेटली. मी त्यांनी ते मला खूप पहिले म्हटलं होतं की यार मला मराठी पण करायला आवडेल, तू काही असेल तर सांग मला. आणि या शोधाशोधाचं मला एकदा ती भेटली आणि मला लक्षात आलं की हिने मला म्हटलं होतं एकदा की हिला मराठी करायचं आहे. तर मी तुला विचारलं तुला मराठी येतं का? बोला हो, मी थोडं बोलता येतं मला, पण जर मी साऊथ सिनेमा करू शकते तर मी मराठी तर करूच शकते. कारण आपण जेव्हा लिहितो मराठी तेव्हा अगदी हिंदीसारखंच असतं, देवनागरी असते, तर वाचणं खूप सोपं आहे. तर ती आली ऑनग्राऊंड. तर आमचं ते ड्रीम कास्ट होतं ते कम्प्लीट झालं ह्यांच्यामुळे. त्याच्यावर मग अमर मोहिले त्यांचा बॅकग्राऊंड स्कोर आहे, किंवा आमचे DOP सेतू श्रीराम, त्यांनी इतके मोठे मोठे सिनेमा केलेले हिंदीमध्ये किंवा तमिळ तेलुगूमध्ये, ते ऑनबोर्ड आले. तर एक कम्प्लीट अशी फिल्म तयार होत गेली हळू. आणि त्याच्यावरनं सगळ्यात मोठी म्हणजे आमचे प्रोड्युसर पुनीत बालन, ते माझे मित्रही आहे. आणि एक पुनीतला मी तेव्हा फक्त एक 10 मिनिटासाठी एक स्टोरी सांगितली होती की असा पिक्चर मला करायचा आहे. तर तो म्हणाला वेगळं काय? म्हटलं ह्याच्याहून मोठा ॲक्शन फिल्म आजपर्यंत कोणीच प्रयत्न पण नाही केला आहे मराठीत. माझी इच्छा आहे की आपण एकदा करावं तसं.
ते 15-10 मिनिटाच्या नरेशनमध्ये लगेच म्हणजे 10 मिनिटांनी मला म्हटलं की करूया. मला आवडलं होता थॉट, लेट्स डू इट. म्हटलं बजेट थोडंसं वर आहे नॉर्मल फिल्मचं पासून, चालेल आपण करू. तर कुठे जर असा प्रोड्युसर तुम्हाला भेटतो ना, मग यू कॅन अचीव्ह व्हॉट यू वॉन्ट. तर म्हणूनच आज रानटी क्रिएट झाला आणि या लेवलचा क्रिएट झाला आहे की आज प्रेक्षकांना ट्रेलर खूप आवडला, गाणंही खूप आवडलं, 1 नंबरचं आमचं गाणं. तर फिंगर्स क्रॉस्ड आता बघायचं. जसं तू आत्ता म्हणालास की संतोषला तुम्ही सांगितलं की केस कापावे लागतील. बाजी प्रभूसाठी तुम्ही सुद्धा केस कापले होते, बरीच मेहनत घेतली होती. अक्षय कुमार बरोबर लक्ष्मीसाठी सुद्धा बरीच मेहनत घेतली. हे कॅरेक्टर करताना काय अशी वेगळी मेहनत घ्यावी लागेल, कारण ॲक्शन सीन्स भरपूर आहे. नाही, जेव्हा आपण मराठीचं जेव्हा आपण ऐकतो ना गोष्ट कोणती, आपल्याला खूप असं सिम्पल किंवा इट्स नॉट लार्जर दॅन लाईफ असं वाटतं. पण इथे कॅरेक्टर आणि समितचं पर्टिक्युलर एडिटिंग पॅटर्न असं आहे ना की तो खूप शॉर्ट्स घेतो. म्हणजे ॲक्टर लिटरली दमतो, म्हणजे एंड ऑफ द डे की इतके शॉर्ट्स कशाला. पण ते नंतर कळतं एडिटनंतर की नाही सगळे शॉर्ट्स यूज केले. त्याचं कटिंग पॅटर्न असं आहे. तर थकायला खूप व्हायचं आहे फिल्ममध्ये. म्हणजे मी ह्याच्यावरचं कधीच थकलो नाही इतकं जास्त. मोठे मोठे ॲक्शन सिक्वेन्स केलेले आहे मी. पण समित बरोबर काम करणं म्हणजे अगदी जीव देणं असतं की तू घे बाबा, तुला जे पाहिजे तू घे माझ्याकडनं. पण ॲक्टरचं काम असतं की त्याला सरेंडर करायला पाहिजे ॲक्टरच्या पुढे. खरं तर एक तुझ्या जर्नीबद्दलचा हा प्रश्न आहे. तुझं करिअर सुरू झालं ॲक्टिंगमधून नाही तर मॉडेलिंगमधून. त्यानंतर रेडिओ जॉकीसाठी ऑडिशन दिली, रिजेक्शन आलं. त्याच्यानंतर डेली सोप, सिनेमा, OTT प्लॅटफॉर्म, डबिंग, भरपूर मोठी जर्नी आहे. ग्वाल्हेरचा छोरापासून मुंबईचा पोरगापर्यंत किती मोठं स्ट्रगल होतं हे. मी स्ट्रगल नाही म्हणत, कारण स्ट्रगल त्याच्यासाठी असतं ज्याला येतं काम आणि मग तो धक्के खातो. मला कामच नव्हतं येत. मी कधी स्टेजवरती गेलो नाही, मी कधी थिएटर केलं नाही. माझं कधी असं ॲम्बिशन नव्हतं की मी ॲक्टर होईन. मला जायचं होतं आर्मीमध्ये, तिथे झालं नाही. मी लास्ट एक्झाममध्ये नापास झालो. तर मग मुंबईला आलो. मोठं म्हणजे मराठीमध्ये की आता मराठी कसं बोलायचं, कारण आपलं शिक्षण हिंदीमध्ये झालं आहे. आपल्या शहरात सगळे हिंदीमध्येच बोलतात. घरी जितकं थोडंफार मराठी येतं ते ग्वालेरी मराठी तितकंच आपल्याला येतं, त्याच्यावर जास्त येत नाही. तर इथून आता तो एक स्ट्रगल की, आणि पहिलाच पिक्चर म्हणजे उत्तरायण. तर तो एक स्ट्रगल नाही, तो एक प्रोसेस म्हणतो मी त्याला नेहमी की. आणि माझ्या डोक्यात किंवा आयुष्यात नेहमी एक मी वस्तू ठरली की तुम्ही जितकं शिकाल तितकं कमी आहे. तर आणि एक दुसरी फिलॉसॉफी अशी होती की आय अर्न वाईल लर्निंग. मी म्हणजे पैसे देऊन नाही, पैसे घेऊन शिकतो. तर ते शिकण्याची एक पद्धत आहे आणि ती सवय झालेली आहे. म्हणून मला खूप अशी अख्खी जर्नी ना खूप इव्हेंटफुल आणि खूप फन फील्ड वाटते की आपल्याला नवीन आपण कुठून आलो. आणि तर ते एक नंतर तुम्हाला हे कळतं ना की नाही आपण शिकतो आणि पुढे शिकू पण याच्या पुढे. तर ही फिल्म पण ॲज अ प्रोड्युसर शिकण्यासारखी आहे की ज्या चुका पहिले केल्या आहे किंवा आपण प्रयत्न केले छोटे मोठे. आता या मोठ्या फिल्ममध्ये ॲज अ प्रोड्युसर कसं वाटतंय. आणि तो पण थॉट पुनीतने दिला मला की तू जर इतकं सॅक्रिफाईस करतोय फिल्मसाठी, 2 वर्ष देतोय आपले, तर मग प्रोड्युसर का नाही होत पिक्चरचा. म्हटलं ठीक आहे, हे पण बघूया कसं करायचं, हे पण शिकूया आता. तर एक प्रोसेस आहे. स्ट्रगलच्या शिवाय आयुष्य नाही आहे. कारण जर लाईफ खूप इझी होईल ना तर तुम्हाला मजा नाही येणार. तर थोडं थ्रिल पाहिजे, किक पाहिजे आयुष्यात. तुम्हाला मराठी इंडस्ट्री उत्तम अभिनेता आणि बॉलिवूड इंडस्ट्रीसुद्धा उत्तम अभिनेता म्हणून आणि उत्तम डबिंग आर्टिस्ट म्हणून ओळखते. जेव्हा जेव्हा तुमचे सिनेमे पाहिलेले आहेत किंवा तुम्ही डब केलेले कॅरेक्टर पाहिलेत, बाहुबली असो, वुल्वरीन असो, हल्क असो, सगळे जे पाहिलं त्यात तेव्हा पाहताना एक मनात आलं, अरे हा आवाज कुठून आला यार, कुठून आलाय आवाज. नाही, असाच आहे आवाज. फक्त त्या आवाजाची ओळख मेहनत घेतली नाही, काहीच नाही. मी आत्ताही काही मेहनत घेत नाही. पण या आवाजाला ओळख नव्हती पहिले, आता ओळख मिळाली आहे. फक्त इतकंच आहे. बाकी आवाज तोच आहे, माणूस तोच आहे. आणि एक फक्त वेळ बदलला आहे. आणि मी प्रत्येकाला सांगतो, जे नवीन पण येतात लोक इंडस्ट्रीमध्ये किंवा जुनही असतात ज्यांना असं वाटतं की यार काही नाही होते आपलं, म्हटलं तुम्ही आपला प्रयत्न करत राहा. ती माणसाची वेळ असते, जी तेव्हा येते ना तेव्हा तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. सबका टाइम आता है, आपला टाइम आहे का. मराठी इंडस्ट्रीत सुद्धा ही वेळ आलेली आहे आता. नक्की. मला दिसतंय समोर. मी तो सगळं सांगू ना, मला आता ते दिसतंय समोर की मराठी सिनेमा खूप वर जाणार आहे. इन्स्टंट आपण कॉन्टेंट वाईजचं सगळ्यात उत्तम आहोत. प्रश्नच नाही. आपले नट सगळे असे आहे ना, आपले कलाकार इतके मोठे आणि इतके टॅलेंटेड आहे. आता ती वेळ आली आहे की त्याचं फळ आपल्याला मिळेल आता, की आपण पण कमर्शियली खूप मोठे होणार आहे. मग 22 तारखेला सगळेच जण वाट बघतायत हा सिनेमा येण्याची. प्रेक्षकांना काय आवाहन करशील आता
की 22 तारखेला मतदान पूर्ण झालेलं असेल खरं तर. हां, सगळ्यांनी खूप स्ट्रेस घेऊन मतदान केलं आहे. आता ते रिलॅक्स करण्याची वेळ आहे. तुमचा आवडता जॉनर म्हणजे ॲक्शन कमर्शियल फिल्म जे तुम्ही नॉर्मली साऊथच्या किंवा हिंदीच्या बिग बजेट फिल्म्समध्ये बघता, तो आता मी घेऊन आलो आहे रानटीमध्ये, जो की तुमच्या भाषेत तुमचा सिनेमा आहे. लागतोय 22 नोव्हेंबरला थिएटर्समध्ये. तर आत्ताच तिकीटं बुक करा आणि बघायला जा. रानटी स्वतः जा, आपल्या मित्रांना घेऊन जा आणि एक मजा घ्या. आणि मराठीमधला हा जो सिनेमा जो तुला वाटतो की आता एक ट्रेंड सेट करेल मराठी इंडस्ट्रीमध्ये, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. you. NDTV मराठीसाठी आलात इथे, आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू And NDTV all the मराठी. best. तृप्ती, थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी. NDTV मराठीच्या या विशेष चर्चेमध्ये, विशेष इंटरव्ह्यूमध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. नमस्कार.